नाणेफेकीचा कौल नक्कीच केला जाईल. आज आपण या ग्राउंडमध्ये बघतोय विभाग अध्यक्ष संध्याताई मोरे, उपविभाग अध्यक्ष मंगलाताई बोबाटे, शाखा अध्यक्ष एकता खांडेकर, शाखा अध्यक्ष उज्ज्वला माने, शाखा अध्यक्ष विनायक साटम, उपशाखा अध्यक्ष गीतांजली खांडेकर, उपशाखा अध्यक्ष सायली ढवळे, उपशाखा अध्यक्ष प्रीती जाधव आणि नक्कीच ज्यांची संकल्पना ही साकारली जाती आहे हिंदू नाणेफेकीचा कौल नक्कीच केला जातोय. दोन्ही संघाचा परिचय नक्कीच केला जाईल. सर्वप्रथम युवा संघाच्या सर्व खेळाडूंचा परिचय. जोरदार टाळ्या समोरच्या संघाने सुद्धा वाजवायच्या आहेत. दोन्ही संघासाठी टाळ्यांचा गडगडाट नक्कीच झाला पाहिजेत. अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला हे दोन संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत. महिलांसाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच या ठिकाणी दिलं जात आहे. प्रमुख प्रायोजक आहेत आणि या संकल्पनेसाठी नक्कीच भरतजी आर्या यांचं या ठिकाणी योगदान जे लाभलं आहे प्रमुख प्रायोजक म्हणून त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आउटर लॉटमधील जे 4 संघ आहेत त्या 4 संघांना या ठिकाणी विनंती आहे आपण आलेला असाल तर आलेल्याची नोंद आमच्यापर्यंत करा आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नाणेफेकीचा कौल नक्कीच झाला आहे. मॅडम टॉस कोण जिंकला? इन्फिनिटी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय नक्कीच फिल्डिंग असेल आणि आता अंतिम फेरीचा सामना असल्यामुळे कॉम्बॉक्समध्ये एक एक अतिरिक्त खेळाडू जर आहेच त्यामुळे नक्कीच पाठवायचं आहे. विवरण आपल्याला मिळालं पाहिजे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि सामनावीराचा पुरस्कार सुद्धा आहे. सगळ्यांची नावं माहिती आहे तुम्हाला? हां ठीक आहे. अरे आपला स्कोर कुठे गेला? ये शुभमी. अजून एक चेअर घ्या ना तुम्ही. अजून एक चेअरला बसवा ना. एक वार तो चालतच नाही. कॉर्डलेट चालतच नाही ना. हॅलो. शाखा अध्यक्ष उज्ज्वला माने यांना या ठिकाणी मानचिन्ह देऊन त्यांचं आम्ही स्वागत करत आहोत. हॅलो. चला नामांकित पंच मिलिंद पाचारणे सर, माझा आवाज आपल्यापर्यंत जात असेल तर अंतिम फेरीचा सामना या ठिकाणी सुरू होतोय. घाई करायची आहे. चला मिलिंद पाचारणे सर उर्फ मण्या म्हणून संबोधले जातात. अष्टपैलू व्यक्तिमत्व. बॉल घेऊन जायचं आणि 4 ओव्हरची मॅच असेल. स्पर्धेचे नियम सकाळपासून आपण अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या सगळ्या दोन्ही टीमला या ठिकाणी पाहिलंय. प्रामुख्याने 3 गोलंदाज वापरायचे. एका गोलंदाजाला 2 षटकं टाकण्याची मुभा आणि कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 2 नामांकित संघ इन्फिनिटी विरुद्ध युवा.
15-20 मिनिटं 20-40 एक इनिंग 15 1 मिनिट 15 40 मिनिटं जाईल. हो हो नवीन बॉल नको 40 मिनिटं चालतं. कॅश प्राईस तेवढंच आहे ना 15 आणि 10 जरा विचार कन्फर्म नाही बोलायला बरं. नक्कीच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख पारितोषिक 15,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 10,000 रुपये. मॅचला सुरुवात होती. अंतिम फेरीचा सामना जोरदार टाळ्या नक्कीच दोन्ही संघासाठी झाल्या पाहिजेत. ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम्स. पहिलं षटक नक्कीच टाकून येत आहेत ती मानसी. नक्कीच पंच दंडित करतायत मिलिंद पाचारणे सरांचे हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर. मिलिंद पाचारणे संबंध सांगायचं झालं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे जुने जाणते अष्टपैलू खेळाडू. इन्फिनिट पुन्हा एकदा पुढचा चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. लेग बायच्या माध्यमातून एक धाव. पुन्हा एकदा स्ट्राईकला उर्वशी मॅडम पाहायला मिळतात. या षटकातील पुढचा चेंडू फुल टॉस चेंडू आणि मोठा प्रहार नक्कीच अडवला जातोय. मिलिंद सर 2 मिनिटं थांबा. युवा संघ एक एक्स्ट्रा प्लेअर तुमच्याकडे आहे का? या ना बाजूला बसा ना. त्यांना नावं नाही माहिती आहे दोन्ही संघाचे. ज्यांनी बॉल अडवला बॉलचा पाहिजे ना. जिने बॉल अडवला कोणी आता मानसी इथे बसा ना मॅडम चेअर घ्या ना. या या कारण आपल्याला विवरण पाहिजे. अंतिम फेरीचा सामना आहे. सुरू करायची मॅच. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. नो बॉल. अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावं लागेल. धावसंख्या नक्कीच संत गतीने का होईना पण वाढती आणि ती होती 4 धावा. बिनबाद 4. पुन्हा एकदा पुढील मारला चेंडू मिड विकेटच्या दिशेने आणि जातोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील आला जोरदार चौका. बिनबाद 8 धावा. पुन्हा एकदा दडपण 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 या ठिकाणी पाहायला मिळते आहेत. इतर खेळाडू कान मंत्र देत आहेत. थोडंसं दडपणाखाली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. नक्की शुभम लोखंडे अशाच अवस्थेमध्ये असतो ज्यावेळेस इतर खेळाडू आपल्याला कान मंत्र देतात. नो चेंडू आहे. एक धाव नक्कीच ग्राह्य धरली जाईल. धावसंख्या होती 10. 3 चेंडू अजूनही शिल्लक. मारला फटका सुंदर या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जातोय सीमा रेषा पार. दुसरा चौकार. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये मारायचा प्रयत्न आणि नक्कीच धावून धावा त्या ठिकाणी काढायचे आहेत. वाईट जी पट्टी लावली आहे दोन्ही बाजूला ऑफ साईडला आणि लेग साईडला बाकीच्या सर्व ठिकाणी चौकार नक्कीच अपेक्षित आहे. नक्कीच मगाच्या सामन्यामध्ये सेमीफायनलचा पुरस्कार सामनावीराचा पुरस्कार मिळाला. नाव आहे गोलू. पुन्हा एकदा दडपण आणि दडपण गोलंदाजांवरती. व्हाईट बॉल. मारला फटका मिडविकेटच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय.
एक धाव नक्कीच मिळती आहे. धावसंख्या होते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17-17. 17 धावा बिनबाद. 17 म्हटल्यानंतर कोणातरी असतो खतरा, पण पाहूया कोणाला खतरा आहे. बाहेरून नक्कीच पाठीराखे सांगतायत गोलू आरामात खेळ. चौकार तर आलेत, पहिलं महागडं षटक झालंय. धावा कुठल्या आहेत? 17 धावा बोर्डवर नक्कीच पाहायला मिळत आहेत. 17-17. नक्कीच गोलंदाज, नवीन गोलंदाज दीपिका नक्कीच पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. सेमीफायनलमध्ये मला सामनावीराचा पुरस्कार मिळाला तोच गोलू. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने नक्कीच सुसंधी आहे. सुसंधी म्हणजे संधी वाया घालवायची नसते. वेळ कोणासाठी थांबत नाही. एका धावेने धावसंख्या नक्कीच मार्गस्थ होतीये. एकदा बॅटची एज घेतली जाते, कॉल दिला जातोय. नॉसाईंगला सुसंधी होती. स्कोर बोर्ड 3 धावा होत आहेत त्या 19-19 विदाउट लॉस. काय चेंडू टाकलाय, सुरेख लेग स्पिन. यष्टी रक्षकाला सुद्धा चकवलाय. निर्धाव चेंडू जातोय. हलकाच तटावलाय. धावून धावा मॅककडे चेंडू जातोय. अचूक फेक झाली असे तर सुसंधी होती. धावसंख्या झाली ती 20-20. 20 धावा. पुन्हा एकदा पंचांचे हात समांतर, चेंडू अवांतर. व्हाईट बॉल. या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. अंतिम फेरीची मॅच आहे म्हणजे स्कोर व्हायला हवा. समोरच्या संघाकडे नामांकित बॅटर आहेत. एक धाव नक्कीच पाहायला मिळतीये. आणि या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. आता नो बॉल आहे. नक्कीच गुड कॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि सुसंधी होती. व्हाईट बॉल आणि बॅटर आउट. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. पंच नक्कीच दंडित करतायत. नो बॉल. एक धाव नक्कीच पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. एक्स्ट्रा कव्हर रिजन आणि सुरेख फेक या ठिकाणी पाहायला मिळतीये. बॅटर आउट. लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन बॅटर नाजुका. नक्कीच महिलांच्या पारितोषिकासाठी या ठिकाणी प्रमुख प्रायोजक म्हणून ज्यांचं नामांकन केलं झालं आणि ज्यांनी या ठिकाणी प्रायोजक आपल्याला मिळालेत ते अष्टबोली व्यक्तिमत्व माननीय भरतजी आर्या यांच्या माध्यमातून महिलांसाठी दोन्ही पारितोषिक या ठिकाणी या
छावा चषक 2025 अंतर्गत या ठिकाणी आपल्याला बहाल केलं गेलं आहे. नक्कीच भरतजी आर्या यांचं कौतुक, अभिनंदन. आणि नक्कीच मोनिका मॅडम बरोबर हा छावा चषक 2025चा संपन्न करत असताना जे योगदान आपलं दिलं आहे त्या योगदानाबद्दल पुन्हा एकदा माननीय भरतजी आर्या यांचं कौतुक आणि अभिनंदन. नक्कीच नवीन गोलंदाज मॅक वायकट्टाची जी टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंटमध्ये जिने आपला अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि गोलंदाजी दाखवली आणि फिल्डिंगच्या माध्यमातून तीच मॅक. मारले फटका सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतो आणि काय फिल्डिंग एफर्ट्स दिले आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण, 4 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. एका धावेने धावसंख्या नक्कीच वाढती आहे. धावसंख्या होती ती 2525. मारला फटका अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये या फटक्याला बाद ठरवलं जातं. नवीन बॅटर प्रेरणा. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली जातीये. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव नक्कीच मिळती आहे. धावसंख्या झाली ती 3 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. 26-26. लॉस ऑफ 3 विकेट्स. अगोदर टाकलेला चेंडू, अगोदर भिरकवलेली बॅट, निर्धाव चेंडू. नक्कीच मॅक यांचं कौतुक करावं लागेल. डॉट बॉल आणि मारलं फटका सुरेख आणि जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी. पळालाय. 30 धाबा. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका. सुरेख क्षेत्ररक्षण. नो बॉल. धावून 2 धावा पूर्ण नक्कीच केल्या जात आहेत. नो बॉल आहे. 2 धावा. धावसंख्या झाली ती 32. नो वरती अतिरिक्त धाव काउंट केली जाणार नाही याची खबरदारी नक्कीच घ्यायची आहे. एकदा त्या क्षेत्रामध्ये पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि जातोय. 1 धाव. ओव्हर नंबर 3 या ठिकाणी संपुष्टात येते आणि धावसंख्या होती ती 33 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे निर्णायक हाणामारीचे 6 चेंडू. 33. 3-3. लॉस ऑफ 3 विकेट्स. बाहेरून कोणी बोलू नका. पंच आहेत. पंच नक्कीच देतील. नामांकित असे पंच मिलिंद पाचारणे आणि संतोषजी राऊत. सस्पेक्ट जर काही असेल, संशयास्पद असेल तर पंचांना रिव्ह्यू घेण्याची या ठिकाणी मुभा आहे. 33. लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि शेवटचं दीपिका. नक्कीच दडपण दडपण आणि दडपण. फायनल मॅच. व्हाईट बॉल. (3-4) 34. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. मिलिंद सर आमच्या दिशेने सुद्धा दाखवायचंय. व्हाईट बॉल. थँक्यू. पुन्हा लगातार हॅट्रिक व्हाईट. 3 व्हाईट टाकले जात आहेत. याला म्हणतात फायनल मॅचचं दडपण नक्कीच पाहायला मिळत आहे. स्कोर बोर्डवरती स्कोर वाढतात. शुभम लोखंडे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. पुढचा व्हाईट टाकल्यावर वाचले.
वाचले नक्कीच. तू बोला दादा म्हणून मला शुभम लोखंडे यांनी लावलेले पारितोषिक होतं 500 रुपयाचं. वाचलेत. चौथा वाईट नाही आलाय. 3737. चुकीचा कॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि नक्कीच फलंदाज बाद होतो. वाईट बॉल आहे. लॉस ऑफ 4 विकेट्स. 38 सॉरी. दंडित करतायत. एकत्रित चेंडू नक्कीच टाकावा लागेल. 3939. शुभम आता सांग काय लावायचं. शुभम आता सांग पैसे लावायचे. 3939. मारला चेंडू आणि जातो सीमा रेषा पार. 4 धावा. गुड बॅटिंग. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने एका धावेवरती दोन्ही बॅटर समाधान मानतायत. 44 धावा आणि शेवटच्या अंतिम हाणामारीचे 2 चेंडू. 2 बॉल्स टू गो. धावसंख्या होते ती 44. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॅटर आउट केला जातोय. धावसंख्या स्थिरावली आहे. चव्वेचाळीस लॉस ऑफ 5 विकेट्स आणि इनिंगचा शेवटचा चेंडू. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू नक्कीच जातोय. धावसंख्या स्थिरावली आहे 44 धावांवरती. जिंकायला हव्यात त्या 45 धावांचं लक्ष. 45.
अश्विनी आणि मानसी आणि पहिला षटक घेऊन येतात नक्कीच रोशनी. सामन्याला सुरुवात. मारला फटका आणि नक्कीच सोपा झेल सुटतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. सुटला असता तर नक्कीच शुभम लोखंडे सांगतायत चौकार नक्कीच होता. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि गेलाय चौकार. मारला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू सुटला जातोय आणि जातोय सीमा रेषा पार. वाढली आहे, धावली आहे. 8 धावा आणि चुकीचा फटका. चुकीला माफी नाही आहे. बॅटर आउट. नवीन बॅटर निधी. चला बॅटिंग प्लेयर सगळे या बाजूला ना, डगाव साई या बाजूला, तिकडून तुम्हाला येता येणार नाही. बॅटिंग करणारी टीम, बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती राहील या साईड डगआउट्स आहे. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळत आहेत निधी. चला बॅटिंग टीम सगळे स्टेजच्या डाव्या बाजूला या, जायला मिळेल तुम्हाला. तिथे का अडचणीत उभे राहत आहे. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नो बॉल आहे. एक धाव नक्कीच मिळती आहे. फुल टॉस चेंडू आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघाच्या 4 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. एक धाव तुझ्याकडनं. अजित यांच्याकडनं मानसीसाठी प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लागलं गेलं आहे. पाहूया, अजित यांचं कौतुक करावं लागेल. स्कोरबोर्डची धावा नक्कीच 10 दिसत आहेत. दांडी गुल झाली आहे. म्हणतात अजितने प्राइज लावलं आणि आमच्या बॅटर आउट झाल्या. हा योगायोग आहे. हा बॉलरच्या मारला फटका सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुसंधी होती. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावती आहे 10 धावांवरती. 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 18 बॉल्स 35 रन्स रिक्वायर्ड. नवीन गोलंदाज सुप्रिया. 18-35. मारला फटका सुरेख एक्स्ट्रा रिकव्हरी रिजन मध्ये. चुकीची फेक. एक धाव नक्कीच मिळतोय. नाजुका यांचं कौतुक करावं लागेल. नाव जरी नाजुका असेल तरी नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच करतायत. हार्ड क्षेत्ररक्षण. 2-2 चौकार अडवलेत.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. दडपण आणि दडपण वाढतंय मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. 45 धावा करायचे आहेत. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. अंतिम विजेत्या संघाचा आकर्षक करंडक आणि 15,000 रुपयाचं रोख पारितोषिक. विजेते क्रमांकाचं पारितोषिक 10,000 आणि नक्कीच प्रमुख प्रायोजक आहेत भरत आर्या. मारल्या फटका आणि चुकीचा कॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅटर या ठिकाणी आउट होत आहेत. बॅटर दीपिका. मारल्या फटका आणि जातोय चेंडू सीमा रेषा पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला जातोय. काय कमबॅक केलाय. षटक समर्थ होतोय दुसरं आणि धावसंख्या होती ती 15 धावा. 15-15 लॉस ऑफ 3 विकेट्स. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. दादा जरा बॅनर नंतर लावला तरी चालेल. मॅच चालू आहे लवकर करायचं. मिलिंद सर 2 मिनिटं नक्कीच थांबायचं ना. बॅनर लावून द्या. नवीन गोलंदाज सावी. "12 balls, 30 runs required." नवीन गोलंदाज साबी. फुलटॉस चेंडू. पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू वळवला जातोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि सुरेख प्रयत्न पाहायला मिळतो आणि जातो आहे सीमा रेषा पार 4 धावांसाठी. पुन्हा एकदा सुरेख फटका पाहायला मिळतोय. काय दुसरा स्ट्रोक. चौकार नक्कीच येईल. अजित काय सांगतोय. 2 चौकार लगावले आहेत. हॅट्रिक चौकार नक्कीच पाहूया. धावसंख्या नक्कीच धावली आहे 23. लॉस ऑफ 3 विकेट्स. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 9-22. 9 चेंडू 22 धावा. जर हॅट्रिक चौकार आला. निधी यांच्या बॅटमधनं नक्कीच 2 चौकार आले आहेत. काय कमबॅक केलाय. निर्धाव चेंडू नक्कीच गेलाय. मारला फटका सुरेख या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जातोय सीमा रेषा पार. चौकार. धावसंख्या नक्कीच धावली आहे. आवश्यकता. हा चेंडू नक्कीच निर्णायक असू शकतो. या चेंडूवरती जर चौकार आला तर नक्कीच सामना रोमहर्षक होऊ शकेल. कमान निधी. 3 चौकार नक्कीच लगावले आहेत. 1 बॉल पकड के सावी मॅडम.
मारला फटका सुरेख आणि जातोय. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावाने धावसंख्या नक्कीच वाढली आहे. 29 धावा आणि निर्णायक 6 चेंडू आणि हव्यात त्या 16 धावा. नवीन गोलंदाज सुप्रिया. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. दडपण आहे अंतिम फेरीच्या सामन्याचं या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. सहा 16 दडपण आहे दोन्ही संघाच्या सर्व खेळाडूंवरती. 6-16. मारला फटका सुरेख आणि जायला मिळतोय चौकार. क्या बात आहे. निधीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. का मॅच मध्ये नक्कीच कलाटणी आली आहे. निधीने दिलेली बॅटिंग सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते आहे. समीकरण थोडंसं बदलतंय. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. 5-12. कमान निधी, गुड बॅटिंग. काय चेंडू टाकलाय. कमबॅक नक्कीच केलंय. निर्धाव चेंडू जातोय. समीकरण बदलतंय. 4 चेंडू हव्यात त्या 12 धावा. हा बॉल मॅचचा असू शकतो. कलाटणी देऊ शकेल. चौकार नक्कीच अपेक्षित आहे. कमान निधी. आणि सुरेख चेंडू टाकलाय. निधी बाद होते आहे. काय अंपायर एक सांगतोय. हा 4 झाले. म्हणे 4च बॉल झाले. 2 बॉल 2 बाउंड्र्या. एकच बाउंड्री मारली. पहिला बॉल बाउंड्री. आता 2 बॉल शिल्लक आहे. ठीक आहे. शुभम यांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. शुभमसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गुणलेखक आहे आमच्या सोबत बसलेत. दूरदृष्टी आहे. जरी चष्मा डोळ्यावर असला तरी लांबचं नक्कीच जवळ दिसतं. पाहूया शेवटचे निर्णायक 2 चेंडू. मिलिंद पाचराणे सर आम्हाला या ठिकाणी घाबरवत आहेत. आम्ही गुणलेखकाचं कौतुक नक्कीच करतो आहे. पाहूया निर्णायक 2 चेंडू. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न नक्कीच औपचारिकता आहे. शेवटचा आणि निर्णायक अंतिम चेंडू. आणि या ठिकाणी विजयी झालाय संघ युवा.
2 मिनिटं नक्कीच या ठिकाणी आउटरच्या 4 टीम्स ज्या नक्कीच आउटर संघातील 4 संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. शिवांश नाव्या रॉयल विरुद्ध मालवण मुकेश रॉयल, त्यानंतर साई सिद्धी अंधेरी विरुद्ध यंग पॅकर माझगाव. पहिले 2 संघ या ठिकाणी उपस्थित नक्कीच आहेत.